आले माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले। आज बरे झाले माझे माहेर
सज्जन निवारला भागक्षीण निवारला भागक्षीण निवारला भागक्षीण गोळा देखिले सज्जन निवारला निवारला भागक्षीण निवारला भागक्षीण गोळा देखिले सज्जन निवारला निवारला भागक्षीण निवारला इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो डोळा देखिले सज्जन निवारला भागक्षीण निवारला भागक्षीण निवारला भागक्षीण डोळा देखिले सज्जन निवारला निवारला भागक्षीण निवारला भागक्षीण गोपाल कुमार 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 हर हर कुमार आजीवर झाले आजीवर माझे माहेर भेटले माझे माहेर भेटले माझे
माझे माहेर भेटले माझे माहेर भेटले माझे माहेर भेटले डोळा देखिले सज्जन डोळा देखिले सज्जन डोळा देखिले सज्जन निवार
क्षीण निवारला भागक्षीण डोळा देखील सज्जन 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 विठ्ठल विठ्ठल हरे आजी बरे झाले माझे माहेर भेटले डोळा देखिले सज्जन निवारला भागक्षीण किंवा निवारला भागक्षीण धन्य झालो आता क्षेम देवो नियासंता डोळा देखिले सज्जन निवारला भागक्षीण इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो डोळा देखिले सज्जन निवारला भागक्षीण ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चुनितं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं कान्तिसितामृशति निन्दत शारदेन्दुर् यत्रैकतो परमविलसितामसिताङ्गशोभां वृन्दावनेऽपि कृतया मुनगाङ्गसङ्गं राधामुकुन्दयुगुलं तदहं नमामि प्रमाणं भवाब्देरिदमामकानां नितम्भकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमं पाण्डुरङ्गा करो प्रथमं पाण्डुरङ्गा करो
दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा विठ्ठल विठ्ठल आजी बरे झाले माझे माहेर भेटले डोळा देखिले सज्जन निवारला भाग क्षीण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू संत शांत आणि श्रीमंत असलेले जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गाथ्यातील पत्रिके प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. गाथ्यामध्ये काही छोटी मोठी प्रकरणं आहेत त्यापैकी पत्रिके प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग छोटासा आहे परंतु तुकोबारायांच्या गाथ्यातला आहे. अभंगावरती विचार करण्यापूर्वी गाथा कशाला म्हणायचं हे अगोदर आपण आपल्या माथ्यात घेऊ. विठ्ठल ऐका गाथा म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या कवीने निर्माण केलेलं काव्य म्हणजे गाथा नाही. गाथा म्हणजे एखाद्या वैज्ञानिकाने लावलेला विज्ञानाचा शोध म्हणजे गाथा नाही. गाथा म्हणजे एखाद्या पुढाऱ्याने स्टेजवरचं केलेलं भाषण म्हणजे गाथा नाही. गाथा म्हणजे आमच्यासारख्या एखाद्या बुवाने गायलेलं एखादं कवित्व म्हणजे गाथा नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो गाथा म्हणजे नेमकं काय. विठ्ठल ऐका गाथा म्हणजे एक क्रांतदर्शी ओजस्वी तेजस्वी ऋतुंबरा प्रज्ञेने युक्त असलेल्या महापुरुषाच्या अमृतमय मुखारविंदातून निघालेली घटनात्मक शब्दसृष्टी म्हणजे गाथा आहे. विठ्ठल जगामध्ये पुष्कळ काव्य आहेत परंतु ज्ञानोबारायांचं नाथबाबांचं तुकोबारायांचं नवे वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्म्यांचे काव्य आहे हे सामान्य काव्य नाही. इतर काव्यांची आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज आदी संतांच्या काव्याची तुलनाच करायची झाली होणं शक्य नाही. मात्र जर तुलनाच करायची झाली तर ज्ञानोबाराय आदी संतांचं काव्य म्हणजे सूर्य आहे आणि इतर कवी कादंबरीकारांचं काव्य म्हणजे काजव्याच्या पाठीमागे असलेला प्रकाश आहे. विठ्ठल विठ्ठल किती अंतर आहे इतर काव्य कादंबरी करणाऱ्या काव्यांचा आणि तुकोबारायांच्या गाथ्यादी काव्यांचा. हेही काव्यच आहे. मात्र ऐका आकाशाचा आणि पृथ्वीचा जेवढा अंतर आहे तेवढा अंतर ज्ञानोबारायादी संतांच्या काव्याचा आणि इतर कवींच्या काव्याचा अंतर आहे. विठ्ठल काव्य हे काव्य करणाऱ्याच्या वृत्तीहून त्या काव्याची मजल त्या काव्याची लेवल त्या काव्याचा स्तर त्या काव्याची उंची ठरते. काव्य करणाऱ्याच्या वृत्तीचा काय विषय त्याच्या अंतःकरणाची काय स्थिती आहे ह्याहून त्या काव्याचं श्रेष्ठपणा त्या काव्याचा मोठेपणा ठरत असतो. इतर काव्य करणारे कादंबरी करणारे ज्या वेळेला काव्य करतात त्यावेळेला त्यांच्या काव्याचा विषय शब्द स्पर्श रूप रसगंध या पंच भौतिक विषयाने त्यांची वृत्ती मलिन असते.
म्हणजे शब्द ज्या वेळेला ते काव्य करते त्यावेळेला त्यांचं काहीतरी बाह्य श्रवण चालू असतं, बाह्य दर्शन चालू असतं. मात्र ज्ञानोबारायादी संतांचं जे काव्य आहे, तुकाराम महाराजादी संतांचं काव्य आहे, यांच्या वृत्तीचा नेमका विषय काय आहे? तुकोबाराय सांगतात, अहो आमचा विषय काय आहे? तर तुकोबाराय सांगतात, जेथे जेथे जाय मन तेथे तेथे अधिष्ठान, जेथे जेथे जाय मन तुझे चरण भाविन. महाराजांनी आणखी एका ठिकाणी म्हटलेले, विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषयात त्यांच्या झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, विषयात त्यांच्या झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तुझ्याचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, विषय तुझ्याचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. महाराज म्हणतात त्यांचा विषय शब्दस्पर्शादी पंचविषय नसतो, विषय येतो त्यांचा झाला नारायण. किंवा तुकोबाराय सांगतात, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहिने घेरा. म्हणजे साधूंचे अंतकरणाची वृत्ती ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी त्या वृत्तीला विषयाचा साक्षात्कार नाही. विषयाचं जे अधिष्ठान चैतन्य, विषय उपहित चैतन्याचा साक्षात्कार होताना, अर्थात परमात्म्याचा साक्षात्कार त्या वृत्तीला होताना आपल्याला दिसतो. विठ्ठल म्हणून हे वाङ्मय अभंगरूपी वाङ्मय, भंग न पावणारं हे असणारं संतांचं वाङ्मय आहे. हो, याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ही अक्षरे नाही. ज्ञानोबारायांनी गीतेचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे, हे अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उदयली श्रीकृष्णे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी चैतन्यरूपी कळिका, कमळाची कळी उत्पन्न केली, निर्माण केली म्हणे. परंतु तुकोबारायादी ज्ञानोबारायादी संतांचं वाङ्मय म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या अज्ञानी जीवांचा उद्धार करण्याकरता हे कमळ तुकोबारायांनी निर्माण केलं. विठ्ठल अशा गाथ्यातील हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग पत्रिके प्रकरणातील आहे. गाथ्यामध्ये काही छोटी मोठी प्रकरणं आहे. काय 2 शब्द ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला एक अक्षर तयार होतं. आता या ठिकाणी मला तर काही लघुचे जास्त सूत्र येणार नाही, किंवा काही तर्काची एखादी संधी जमणार नाही, किंवा सिद्धांत कौमुदीमधले फारसे मला काही सूत्र आठवत नाही. मात्र एवढंच थोडंसं फक्त जे काही पहिल्या प्रकरणामध्ये शिकायला मिळालं, आई ऊन रुलद्रुक ए ओंग आई औच, तेवढंच ध्यानात आहे माझ्या, तेवढं सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो. 2 शब्द ज्या वेळेला एकत्रित येतात म्हणजे हलंत क, हलंत ख, हलंत ग हे आणि अ, हलंत क आणि अ मिळून क शब्द तयार होतो. शब्द 2 अक्षर मिळून एक शब्द तयार होतो. 2-5 शब्दांचा समूह झाला की वाक्य तयार होतं. ज्ञानोबाराय सांगतात, अक्षराची पुंजका वाक्य म्हणजे वाक्य त्याला म्हटलं जातं. अक्षरांचा समूह वाक्य असतो. 2-5 वाक्यांचं एक चरण तयार होतं. 2-5 चरणाचा एक अभंग तयार होतो. 10-5 अभंगाचं एक प्रकरण तयार होतं. आणि असं 5-25 प्रकरणाचा समूह आला की तो गाथा तयार होतो. विठ्ठल
अशा गाथ्यातील हा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा. कदाचित बसलेल्या श्रोत्या मंडळींना आणि आमच्या गुरुबंधू मंडळींना वाटेल महाराज विसरले की काय, परंतु विसरलो नाही. अभंगाच्या अगोदर थोडंसं सांगण्याच्या पूर्वी म्हटलं थोडंसं अगोदर आपण बोलण्याची प्रस्तावना करून घ्यावी, मग 2 शब्द बोलू. आपला ज्ञानोबारायांचा सोहळा म्हणजे 729वा समाधी सोहळा आहे आणि 750वा संजीवन जन्मोत्सव म्हणजे 750वा जन्मोत्सव आहे आणि समाधी सोहळा 729वा समाधी सोहळा आहे. या समाधी सोहळ्यामध्ये आपली मच्छिंद्रगड ते आळंदी ही पायी दिंडी यात्रा आपली या ठिकाणी आलेली आहे. ही दिंडीचा क्रम ज्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दिंडी नित्यनेमाने बऱ्याचशा दिवसापासून चालत आलेली आहे अखंड, ते असणारे गुरुवर्य हरिभक्त पारायण स्वामी निगमानंद बाबा आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी या ठिकाणी आलेली आहे असे असणारे, ज्यांचं जीवन म्हणजे ज्ञानोबारायच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यांचा जीवनाचा क्रम म्हणजे अंगी निष्काम आचार आणि जीवी विवेक साचार, ज्यांचं करणं ज्यांचं कोणतंही कर्म निष्कामतेनं असतं, त्या ठिकाणी सकाम भावनेनं ज्यांचं कर्म नसतं, अंगी निष्काम आचार आणि अंतकरणामध्ये विवेक. हो, जसं राजहंसापुढे चाचूचे नि सांडसे खांडीजे पैपानी राजहंसे. राजहंसा पक्षापुढे जर दूध आणि पाणी एकत्र करून जर दिलं तर राजहंस दूध वेगळं करतो आणि पाण्याला पाणी वेगळं करतो, दुधातलं पाणी वेगळं करतो. तसं महाराजांच्या ठिकाणी असणारा तो विवेक आहे. अशा विवेकाने वैराग्याने संपन्न असणारे गुरुवर्य हरिभक्त पारायण आमचे गुरुवर्य जनार्दन बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेली ही दिंडी आहे. आणि मला या ठिकाणी जी सेवा प्राप्त झालेली आहे, माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण स्वामी महाराजांच्या आज्ञेने ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. जसं स्वामीजी बुद्धी देतील, मोठे बाबा बुद्धी देतील, ज्ञानोबाराय बुद्धी देतील, तसं या ठिकाणी 25-30 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांच्या भेटीचा आनंद स्पष्ट केलेला आहे. संतांच्या भेटीचा आनंद या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. काय झालं, बोलू नका. तुकाराम महाराजांची वारी चुकली. आता कोणत्या कारणाने नेमकी वारी चुकली किंवा आषाढी चुकली का कार्तिकी चुकली असा स्पष्ट उल्लेख चरित्रामध्ये नाही. मात्र तुकोबारायांची वारी चुकली आणि वारी चुकल्यानंतर महाराजांच्या अंतकरणामध्ये जी तळमळ निर्माण झाली ती तळमळ महाराजांनी अभंगाच्या रूपाने व्यक्त केली, स्पष्ट केली. त्या अभंगांना पत्रिकेचे अभंग म्हणतात. त्या अभंगामध्ये 3 प्रकार आहे. वारकरी पंढरपुराकडे जात असताना पांडुरंगाकडे पाठवलेलं पत्र 1, वारकरी परत येईपर्यंत महाराजांच्या अंतकरणामध्ये चाललेली घालमेल 2 आणि वारकरी पांडुरंग परमात्म्याला भेटून आळंदीमध्ये आले आणि महाराजांना भेटले, त्या भेटल्यानंतरचा जो अभंग आहे तो हा अभंग आहे. असे 3 प्रकार पडतात. कारण वारकऱ्याला जर वारी चुकली की हाडाच्या वारकऱ्याला सहन होत नाही. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे आणि आपल्याला जाणं शक्य आहे तोपर्यंत वारकरी पंढरपूरला आणि आळंदीला गेल्याशिवाय राहतच नाही. हो, निश्चित जातात. आणि ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये वारी खणली त्या महात्म्यांनी आपलं शरीर वारीला गेलं नाही म्हणून शरीर शांत केलं. विठ्ठल गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक गुरुवर्य होऊन गेले. हिमालयाच्या उंचीचे गुरुवर्य झाले. त्यापैकी मृदुंग महर्षी हरिभक्त पारायण गुरुनाम गुरु सद्गुरु वैद्य बाबा, अर्थात वैद्य बाबा म्हणजे संप्रदायाचे मृदुंगाचे महर्षी.
खऱ्या अर्थाने महर्षी. अलीकडे आपण म्हणतो मृदुंग मेनू, मृदुंग अलंकार, मृदुंग विशारद, पण जातिवंत मृदुंगाची कला ज्यांच्या रक्तामध्ये भिनलेली होती आणि केवळ कला नव्हती, त्या असणाऱ्या मृदुंगाच्या कलेला साधना बनून ज्यांनी या संप्रदायाच्या मृदुंगाची कला अगदी हिमालयापर्यंत पोहोचेल इतकी वाढवली, असे असणारे गुरुवारी हरिभक्त पारायण बाबा, वैद्य बाबा. नेहमी सतत नेम होता त्यांचा की पंढरपुराला सोहळ्यात जायचं, ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात पंढरपुराला जायचं. पण झालं असं, ज्या वेळेला वृद्धाप्यकाल होता, वयाच्या त्या वयानुसार शरीराला काही क्षती निर्माण झाली, दुःख निर्माण झालं, बाबांना सोहळ्यामध्ये जाता आलं नाही. ज्ञानोबारायचा सोहळा पंढरपुराकडे निघाला, पण गुरुवर्य बाबांना त्या सोहळ्यामध्ये जाणं झालं नाही. मात्र हे शरीर असताना आपल्याला पांडुरंगाच्या सोहळ्यामध्ये, ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये पांडुरंगाकडे जाणं होत नाही, हे महाराजांना सहन झालं नाही. आणि गुरुवर्य वैद्य बाबांनी आपलं शरीर आळंदीमध्ये शांत केलं. विठ्ठल विठ्ठल याला म्हणायचं हाडाचे वारकरी. तुकोबाराई हाडाची वारकरी होते महाराज. हो, तुकोबारायांची ज्या वेळेला वारी खंडे झाली, पण तुकोबारायला ते राहवलं नाही. तुकाराम महाराजांनी त्या वारीला जाता आलं नाही, पण महाराजांच्या अंतकरणामध्ये जी तळमळ निर्माण झाली, ती महाराजांनी तळमळ अभंगाच्या रूपाने स्पष्ट केली. ते हे पत्रिकेचे अभंग महाराजांना. महाराज सांगतात, पांडुरंग परमात्म्याला भेटून जे साधू संत मंडळी, वारकरी मंडळी मला भेटले, ती वारकरी मंडळी, ते साधू संत मंडळी म्हणजे खऱ्या अर्थाने माझं माहेर आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, आजी बरे झाले माझे माहेर भेटले. महाराज सांगतात, मला माझं माहेर भेटलं. जीवन जगत असताना जीवनामध्ये काही माणसं भेटूच नाही. जीवन जगत असताना जीवनामध्ये काही माणसं कामापुरते भेटावे, आणि जीवन जगत असताना जीवनामध्ये काही मंडळी भेटल्याशिवाय जीवनच संपू नये. विठ्ठल विठ्ठल हो. वर्ग पहिला आहे दुर्जनाचा, दुष्ट पुरुषाचा, पापी मनुष्याचा. महाराज, पापी मनुष्य, दुर्जन मनुष्य जीवनामध्ये माणसाला कधीच भेटू नये. काय होतं दुर्जनाच्या भेटण्याने? तुकोबाराय सांगतात, बाबांनो, जर दुर्जन आपल्या परमार्थ करणारा भेटला तर आपल्या भजनामध्ये तो भंग पाडतो. तुकोबाराय सांगतात, नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग. किंवा तुकोबाराय देवाकडे मागणी करतात. ज्या अर्थी तुकोबाराय देवाकडे मागणी करतात, देवा तुका म्हणे देवा मज जनी आयसे दावा. देवा, असे असणारे दुर्जन, अशांची संगती आम्हाला होऊच देऊ नको. असे दुर्जन आमच्या डोळ्यासमोर येऊच देऊ नको. दुर्जनाच्या संगतीने दुर्जनाची संगती केली तर नेमकं होतं काय? काही नाही होत, आपल्या पदरी पाप पडतं. विठ्ठल 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 हो. म्हणून दुर्जनाची संगती जीवनामध्ये घडूच नाही. कारण प्रेमाने जवळ केलेला दुर्जन आपलं जीवन, आपल्या जीवनाला काळीमा लावतो. आणि जर आपण दुर्जनाचा विरोध केला तर विरोध केलेला दुर्जन आपलं जीवन उद्ध्वस्त करतो. म्हणून दुर्जनाला प्रेमाने जवळही करू नये आणि दुर्जनाला त्याचा विरोधही करू नये. कोळसा माहिती ना, चुलीमध्ये असलेला कोळसा. मला सांगा, कोळसा विझलेला उचलावा की पेटलेला कोळसा उचलावा? पेटलेला जर कोळसा उचलला की तो आपल्या हाताला चटका देतो, आणि विझलेला कोळसा जर आपण हाताने उचलला की तो आपला हात काळा करतो. म्हणून कोळसा उचलू नये आणि खाली राहून देऊ नये. त्याच्यासाठी चिमटा, पकड, त्या पकडीने त्याला बाजूला करावं. तसं दुर्जनाचं आहे. विठ्ठल विठ्ठल महाभारतीय युद्धामध्ये मोठे मोठे योद्धे होऊन गेले महाराज, अतिरथी योद्धे. काय त्यांच्या युद्धाचं वर्णन करावं, काय पराक्रम होता त्यांचा महाराज. आपण काय त्यांच्या पराक्रमाचं वर्णन करावं एवढे आपण श्रेष्ठ नाही. परंतु ज्ञानोबाराय सांगतात, या असणाऱ्या महाभारतीय युद्धामध्ये सामान्य पराक्रमी योद्धे नव्हते. किती पराक्रम होता यांचा?
ज्ञानोबराय स्वतः सांगतात, या एकेकाचे ने मनोव्यापारे हे विश्व होय संवरे. आणि एकटा कृपाचार्य न पुरे एकलाची. एकटे कृपाचार्य संपूर्ण पांडवांचं युद्धाला हरवण्यासाठी कृपाचार्य एकटे बस झाले. इतकं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. पण झालं असं महाराज, दुष्ट दुराचारी दुर्जन असणाऱ्या दुर्योधनाची संगत केली. भीष्माचार्य म्हणजे सामान्य नव्हते महाराज. अजन्म ब्रह्मचार्याचं व्रत भीष्माचार्याने घेतलेलं होतं, सामान्य नव्हते. भीष्माचार्यांचा पराक्रमही तसाच होता. हो, इतिहासामध्ये अनेक योद्धे होऊन गेले, पण 21 वेळेला निक्षत्रिय पृथ्वी करणारे जे परशुराम, त्यांना सुद्धा अगदी आपल्या गुरुला सुद्धा चॅलेंज करून हरवणारे योद्धे म्हणजे भीष्माचार्य होते. विठ्ठल 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 हो, असे श्रेष्ठ असणारे योद्धे. जीवनही अगदी कुठल्याही प्रकारचं, ज्यांच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा दाग नाही असे असणारे पराक्रमी योद्धे, जीवन संयमी, ब्रह्मचारी व्रत. परंतु फक्त दुर्जन असणाऱ्या दुष्ट असणाऱ्या दुर्योधनाची संगती केली म्हणून महाराज जीवनाला काळिमा लागला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून दुर्जनाला प्रेमही देऊ नये, प्रेमाने दुर्जन जवळ करू नये आणि दुर्जनाचा विरोधही करू नये. त्या असणाऱ्या दुर्योधनाचा विदुर काकाने थोडासा विरोध केला, तर विदुर काकाला इतके कष्ट सहन करावे लागले, असह्य कष्ट विदुर काकाला दुर्योधनाने दिले. म्हणून दुर्जनाचा विरोधही करू नये आणि प्रेमाने त्या दुर्जनाला जवळही घेऊ नये. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं एकच आहे, जीवन जगत असताना दुर्जनाची संगती, दुर्जनाची भेट मनुष्याला कधीच होऊ नये. दुसरा वर्ग आहे तुमच्या आमच्या सारख्या प्रापंचिक मंडळींचा. या ब्रह्मचारी मंडळींना मी काही म्हणत नाही, जे प्रपंच करणारे मंडळी आहेत त्यांचा दुसरा वर्ग आहे. काय आहे? तुकोबाराय सांगतात, कामापुरती परमार्थ करणाराला त्यांची संगत असावी, साधूला त्यांची संगत असावी. हो, कारण काय होतं, तुकोबारायांचा एक अभंग आहे. महाराज सांगतात, पतनासी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती, विधी पुरते कारण बहु वारावे वचन, सर्वस्वासी नाडी ऐशी लाघवाची बेडी, आणि तुका म्हणे दुरी राखता हे तेची बरी. परमार्थ करणाऱ्या साधकांनी यांना दूर ठेवावं. कोणाला? प्रापंचिक विचार आपल्या अंतःकरणामध्ये घालणाऱ्यांना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग साधक हा फक्त आळंदीत असतो तोच साधक असतो असं नाही. साधकाचं लक्षण ज्यांच्यावर लक्षण बसतं ते मग प्रपंच करत असले तरी ते साधकच आहे. कारण हा उपदेश सांगत असताना नाथरायांनी प्रापंच करणाऱ्या व्यक्तीलाही याचा उपदेश सांगितला. नाथ महाराजांचं जेवढं काही वाङ्मय आहे, साधकांना अगदी उंच शिखरापर्यंत नेणारं वाङ्मय म्हणजे चिरंजीव पद आहे. महाराजांच्या 42च ओव्या आहे किंवा 43 असतील, 42 ओव्या. या 42 ओव्यामध्ये प्रापंचिक मनुष्याला सांगत असताना, प्रापंचिक साधकाला सांगत असताना, प्रपंच करणाऱ्या पारमार्थिकाला सांगत असताना नाथ बाबा सांगतात, स्वश्रियेसी कार्यापुरते बोलावे स्पर्शावे निवृत्ती, असक्त होनिया तेथे सर्व भावे नसावे. हा काय ब्रह्मचार्यांना उपदेश नाही, हा आमच्या सारख्यांना उपदेश आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे स्वतःच्या स्त्री समोर सुद्धा, स्त्री बरोबर सुद्धा कार्यापुरतं बोलावं. हो, म्हणून महापुरुषांचे लक्षणं सांगत असताना, ज्ञानांचे लक्षणं सांगत असताना 13व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, असक्ती रणभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यम च समचित्तत्व निष्ठामिष्टपपत्तिषु. हो, आसक्ती कशा प्रकारची आसक्ती, म्हणजे आसक्त रहित असतात ते, म्हणजे विषयाची यत्किंचितही ज्यांच्या अंतःकरणामध्ये लेश मात्र विषय त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतो. आपल्या स्वतःच्या पत्नीविषयी कसे असतात ते महापुरुष, ते ज्ञानी पुरुष, हे सांगत असताना ज्ञानोबाराय सांगतात, सावली सरीशीचा असे, असे हे नेनिजेत जैसे
स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आपण जर वाटाने चाललो आणि 11 वाजेला किंवा 10:30ला, 11:45ला, 12च्या वेळेला सूर्यवरती असताना नाही, पूर्वेकडून सूर्य असावा किंवा पश्चिमेकडून, आपल्या समोर आगमाग सावली असते. सावली आपल्या समोर चालते किंवा आपल्या पाठीमागे चालते. आपलं लक्ष असतं का तिच्यावर? यत्किंचितही लक्ष नसतं. आपल्याला त्या सावलीचं ओझं असतं का? यत्किंचितही ओझं नसतं. ज्ञानोबाराय सांगतात स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही, यत्किंचितही त्या महापुरुषाच्या अंतकरणात स्त्रीच्या बाबतीत यत्किंचितही अभिलाषा नसते. विठ्ठल 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 म्हणजे परमार्थ करणाऱ्यांनी प्रापंचिक विचाराच्या व्यक्तीपासून थोडंसं दूर राहत जावं, यासाठी संतांचा उपदेश आहे. ओ संत सांगतात, कारण जर प्रापंचिक व्यक्ती साधूच्या समोर, साधूंच्या खोलीमध्ये, साधूंच्या जवळ जर गेले तर प्रापंचिक व्यक्ती ज्ञानेश्वरीमध्ये कोणती ओवी आहे, गाथ्यामध्ये कोणता अभंग कसा आहे, नाथ भागवतामध्ये कोणत्या स्कंदामध्ये किती अध्याय आहे, हे आपण तिथं गेल्यानंतर विचारित नाही. आपण आपले प्रपंचातले विचार साधू समोर मांडतो. म्हणून तुकोबाराय सांगतात यांना दूर ठेवा. विठ्ठल 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 गोष्ट एवढीच आहे. बऱ्याच वेळेला वाटेल मग जर प्रापंचिक लोकांची जर संगती केली नाही तर एवढं चालेल कसं, साधकाचं पोट भरेल कसं? कारण व्यासांचं एक वाक्य आहे. व्यास सांगतात गृहस्थैवही सर्व धर्मानाम, म्हणजे गृहस्थ हा धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म म्हटले. पण कशा अर्थाने म्हटले? ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास या तीनही आश्रमाचं पालन पोषण करणारा गृहस्थ आश्रमी, म्हणून गृहस्थ आश्रम श्रेष्ठ म्हणले. विठ्ठल विठ्ठल फक्त आपण परमार्थ करणारे साधक, परमार्थ करणारे प्रापंचिक मंडळी ज्या वेळेला आपण साधूंच्या जवळ जातो त्यावेळेला आपली भूमिका, आपली विचारपूस प्रापंचिक नसावी, ती परमार्थिकच असावी. एवढ्याच उद्देशाने मला सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरी संगती आहे प्रापंचिकाची आणि तिसरी संगती आहे महाराज परमार्थ करणाऱ्या साधू पुरुषांची. त्यांची भेट जीवन जगत असताना दुष्ट भेटू नये, प्रापंचिक मंडळी कामापुरती भेटावी. आणि तिसरा वर्ग आहे साधूंचा. साधू पुरुष सतत भेटावे, नवे साधू पुरुष भेटल्याशिवाय आपलं जीवनच संपू नये. विठ्ठल विठ्ठल साधूच्या भेटण्याने होतं काय महाराज? साधूच्या भेटण्याने आपल्या जीवनाचं कल्याण. हो, आपल्याला जर दुष्ट भेटला तर दुष्ट आपल्या अंतकरणामध्ये विष कालवून जाऊ शकतो. प्रापंचिक विचार आपल्या अंतकरणामध्ये घालणारा व्यक्ती जर भेटला तर आपल्या अंतकरणाला दुःख देऊन जाऊ शकतो. परंतु जर संत महात्मे साधू पुरुष जर भेटले तर निश्चित आपलं अंतकरण विषयाच्या सक्तीने दूर होऊ शकतं. आपल्या अंतकरणामध्ये पुण्याचा साठा वृद्धिंगत होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल संतांच्या भेटीचं, साधूंच्या भेटीचं खूप महात्म्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे. संतांनी त्याचं वर्णनही खूप केलं. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जिने भले संत संघटने. संतांच्या भेटीमध्ये संतांच्या सोबत जीवन जगणं हो भले म्हणतात. हो, अर्थात संतांची संगती अतिशय श्रेष्ठ संगती. तुम्ही म्हणशाल आहो संतांची संगती श्रेष्ठ आहे, पण नेमका संतांच्या संगतीच्या, संतांच्या भेटीचा नेमका फायदा काय आहे? अनेक फायदे महाराज. संतांच्या भेटीचाच काय म्हणून फायदा विचारता? अरे संतांचं आपल्या वाणीवरती संतांचं वचन जरी आलं, आपण पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं जरी म्हटलो, ज्ञानोबारायांच्या वचन जरी आपल्या मुखावरती आलं तरी पाप असे भिवून पडतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तर सांगतात
हे असो तया ते प्रशंसिता लाभाती. ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, साधू संत मंडळींची जर स्तुती केली तर त्यांच्या स्तुतीने आपल्या पदरामध्ये अनेक लाभ प्राप्त होतात. कारण का लाभ प्राप्त होतात त्याचं कारण सांगत असताना माऊली सांगतात, जयाचे नाव तीर्थराव दर्शनी प्रशस्तीशी ठाव, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. भ्रांताला सुद्धा, अज्ञानाला सुद्धा ब्रह्मभाव प्राप्त होतो. हो, गडाची ही मंडळी, परिसरात असणारी जेवढी काही मंडळी, हो इतके पुण्यवान मंडळी महाराज. बऱ्याच वेळेला 2-2, 4-4 वर्ष या ठिकाणी राहूनही जो काकडा आम्हाला दिंडीच्या वाटेना म्हणता येत नाही, कुठंतरी अभंग चुकतो. ही जी असणारी मंडळी, वारकरी मंडळी, अगदी पाहून जो नाट म्हणता येणार नाही तो नाट अगदी हसत खेळत म्हणतात. कशामुळे? संतांच्या संगतीमुळे. विठ्ठल विठ्ठल हे साधू संत तीर्थाचे राजे असतात. जयाचे नाव तीर्थराव. जगामध्ये तीर्थ आहे. हो, पावित्र्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 3 गोष्टी पवित्र आहे. दूध पवित्र आहे, गंगा पवित्र आहे आणि संत पवित्र आहे. दुधाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबा सांगतात, दूध पवित्र आणि गोड पाशी त्वजेची पदराड. म्हणजे दूध पवित्र आहे, असं पवित्र असणारं दूध. पण हजारो लिटर दुधाच्या घड्यामध्ये, हजारो लिटर दुधाच्या टाकीमध्ये जर एक मद्याचा थेंब, दारूचा थेंब जर पडला तर संपूर्ण दूध अपवित्र होतं. तसं संतांचं पवित्र पण नाही. गंगा ही पवित्र आहे, कारण फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगे जैसे. पापाचं क्षालन करते म्हणून तर आपण चंद्रभागेला, इंद्रायणीला जाऊन सकाळी सकाळी स्नान करतो, कारण ती पापाचं क्षालन करते. पण पापाचं क्षालन करत असली तरी स्वतः पाप जाण्याची ताकद तिच्यामध्ये नाही. संत तीर्थाचे राजे का आहेत मला हे सांगायचंय. जयाचे नाव तीर्थराव. पवित्र असणारी गंगा स्वतःचं पाप क्षालन नाही करू शकत, पण अशी असणारी गंगा जर तिला पुण्यवान व्हायचं असेल, तिचे आपले स्वतःचे पदरचे पाप जर घालायचे असेल तर तिला संतांच्या दर्शनासाठी जावं लागतं. मोठेपणा सांगत असताना बाबांनी प्रमाण दिलं, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. पण हे प्रमाण थोडंसं पुढं आहे, ह्या संतांचा महिमाच आहे. पण माझा विषय होता तीर्थे टाया ठाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया तळी वशे वैष्णवा. महिमा बाबांनीही गायला, काही अडचण नाही, ते काय वावगं प्रमाण नाही, पोषकच आहे. मी महिमा सांगत होतो संतांचा. परंतु तीर्थे टाया ठाया, तीर्थ त्यांच्या ठिकाणी पवित्र होण्यासाठी येतात. आणि अशीच एक ज्ञानोबारांची ओवी आहे, जे तपो तेजाची राशी की एकायतन ज्ञानासी. जे पवित्रता तीर्थाशी, तीर्थरूप, तीर्थाला शुद्ध तीर्थ स्वरूपत्व आणण्याकरता
तीर्थ त्यांच्या चरणाजवळ येतात. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवाळे एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवाळे एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी. संतांच्या भेटीचा हे महात्म्य महाराज मला सांगतात. पवित्र सोहळे ते पवित्रही आहे आणि सोहळे आहे. श्रेष्ठ अशा प्रकारचे संत आहे. संतांच्या संगती किती तुम्ही म्हणशाल मग वर्षोनवर्ष संतांच्या सोबत राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण संतांची संगती इतकी श्रेष्ठ आहे. नाथ महाराज सांगतात निमिषार्ध संत संगती वास वैकुंठ कल्प. हा अर्धक्षण घडता संताची संगती. अर्धक्षण जरी संताची संगती घडली वास वैकुंठी कल्पांती. वैकुंठामध्ये वास होतो. मोक्षपदे येते ती बाप पुढे विश्रांती. मोक्षासारखे तत्व मोक्षासारखी स्थिती आपल्या अंतकरणामध्ये प्राप्त होती. एवढ्या संत संगतीचा महिमा आहे. तुम्ही म्हणशान काही पौराणिक उदाहरण पुष्कळ आहे. हो, नारदाची क्षणभर वाल्मिक ऋषीला संगती झाली तर त्या असणाऱ्या संगतीने क्षणभराच्या संगतीने वाल्याचा वाल्मिक झाला आणि केले रामायण रामाआधी. हा संत संगतीचं महात्म्य आहे. त्याच पद्धतीने वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी यांच्यामध्ये द्वंद्वयुद्ध सुरू झालं. म्हणजे वशिष्ठांचं काही म्हणणं नव्हतं पण विश्वामित्रांचं म्हणणं होतं मला ब्रह्मर्षी माना. आणि तेही वशिष्ठाने मला ब्रह्मर्षी म्हणावं असा मानस विश्वामित्रांचा होता. मात्र वशिष्ठ काही त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. मग झालं असं ती केस त्या असणाऱ्या विश्वामित्र ऋषींनी ब्रह्मदेवाकडे नेली. आता ब्रह्मदेवाच्या कोर्टामध्ये ती केस नेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आमच्या दोघातून कोण श्रेष्ठ आहे. आता ब्रह्मदेवाने सांगितलं जर आपण विश्वामित्राला सांगितलं की वशिष्ठ श्रेष्ठ आहे तर ते विश्वामित्राला पटणार नाही. रागीट बॉय इथं चालणार नाही. मग त्यांनी सांगितलं असं करा म्हणे. कारण व्यवहारामध्ये म्हण आहे पाचामुखी परमेश्वर. 5 जणांची साक्ष असली 2-5 जणांची साक्ष असली तर त्या वाक्याला आणखी पुष्टी येते. मग ब्रह्मदेवाने सांगितलं तुमच्या दोघांमधून कोण श्रेष्ठ आहे याच्यासाठी तुम्हाला आहे ना तुमची परीक्षा घेतो म्हणे. तुम्ही सूर्याला समुद्राला आणि शेषाला घेऊन या. या तिघांना आणलं की तुमच्या परीक्षाचा पेपर उत्तर लगे मिळालं हे गृहीत धरून चालू. मग विश्वामित्र गेले. सूर्याला सांगितलं चला तुम्हाला कोर्टामध्ये यावं लागतं. सूर्याने सांगितलं येतो पण माझी ड्युटी कोण करील. कारण मी जर आलो तुमच्या सोबत तर दिवस उजाडायचा कवा मावळायचा कवा. रात्रच राहील ना. लोकांनी कापूस याचायचा कवा सोयाबीन काढायची कवा. म्हणून मग सूर्याने सांगितलं माझी ड्युटी कोण करेल. विश्वामित्राने सांगितलं बरं चालत. विश्वामित्र मग समुद्राकडे गेले. समुद्राला सांगितलं चालावं लागतं तुम्हाला कोर्टामध्ये ब्रह्मदेवाच्या. मग समुद्राने सांगितलं येतो पण जर का मी ब्रह्मदेवाच्या कोर्टामध्ये आलो तर तिथं ऐकायला असलेली मंडळी जवळपासची मंडळी सारी डुबून जाईल ना. म्हणून याची सोय काहीतरी विल्हेवाट लावा. विश्वामित्र तिथं कमी पडले. विश्वामित्र शेषाकडे आले. शेषशाही भगवंताला सांगितलं. त्यांनी सांगितलं मी येतो पण या पृथ्वीचा बोजा सांभाळील कोण. विश्वामित्र हातबल झाले आणि ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला सांगितलं रागावले आणि सांगितलं तुम्ही पेपरच चुकीचा काढा. एकही उत्तर यायला तयार नाही म्हणे मला. असा कसा पेपर काढित्या का. अहो पेपर कशाचा चुकीचा. आता आपण भौदिगाना लोक लघु शिकलो आणि दिवादिगण जर परीक्षेला आला मला सांगा ना आपल्याला उत्तर येईल का त्याचं. येणंच शक्य नाही. कारण दिवादिगण पुढचा गण आहे भौदिगण अलीकडचा गण आहे. म्हणून तिथं आपल्याला उत्तर येणार नाही. आता यांचं सामर्थ्य तिथपर्यंत कमी पडत होतं. ब्रह्मदेवाने सांगितलं तुमच्याकडून नाही झालं ना ते उत्तर मग रागवू नका. पेपर बरोबर आहे
तुम्ही टेन्शन घेऊ नका. वशिष्ठाला सांगितलं तुम्ही जाता का? वशिष्ठाने सांगितलं लगेच. वशिष्ठ गेले, सूर्याकडे गेले. सूर्याने तेच सांगितलं माझी ड्युटी. वशिष्ठाने आपल्या खांद्यावर असणारं उपरणं, ज्ञानोबराय तर शाटी म्हणतात, ज्ञानोबराय सांगतात एकाची शाटी तर पिन्नली, आपल्या कमराची असणारी लंगोट वर फेकली तर महाराज सूर्याची जागा त्या असणाऱ्या उपरण्याने भरवली. एवढं सामर्थ्य होतं. सूर्याची ड्युटी झाली. समुद्राकडे आले. समुद्राने सांगितलं मी जर आलो तर ती पाणीच पाणी होईल, धाराशिव सारखी स्थिती होईल ना. मग वशिष्ठाने सांगितलं कमंडोलू होतं, कमंडोलूमध्ये समुद्राला घेतलं. शेषाकडे गेले. शेषाने सांगितलं माझ्या माथ्यावरती पृथ्वीचा बोजा आहे. वशिष्ठाने सांगितलं चिंता करू नका, हा दंड ठेवतो तिथं. दंड लावला, पृथ्वी त्याच्यावर येईल. ती गायला घेऊन आले वशिष्ठ. विश्वामित्राने ते बघितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं अजून काही दुसरी परीक्षा घ्यायची का? विश्वामित्राने सांगितलं नाही, तेच पास झाले आणि तेच खरे महर्षी. मग विश्वामित्राने ज्या वेळेला वशिष्ठांना विचारलं महाराज एवढं कोणाच्या सामर्थ्यावर तुम्ही हे तिघांना घेऊन आले? कारण 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला हा विश्वामित्र, याची संपूर्ण तपश्चर्या पणाला लावून हे तिघं आले नाही. तुम्ही असं कोणतं पुण्य केलं? वशिष्ठाने सांगितलं काहीच नाही बाबा, फक्त संतांच्या संगतीमध्ये असणारा एक क्षणभर, अर्ध क्षण, त्या अर्ध क्षणाचं पुण्य मी त्या ठिकाणी खर्च केलं, तेवढ्यात एवढं आलं. एवढ्या संत संघाची भेटी, संत संगतीचं महात्म्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, एवढी असणारी संत संगती महत्वाची महाराज, फार श्रेष्ठ आहे. संत संगतीमध्ये थोडा जरी आपला काळ गेला तर फार महत्वाचा आहे. आणि अशी असणारी संत संगती आपल्या जीवनामध्ये सतत घडावी, सतत ते संत भेटावे, त्याने आपल्या जीवनाचं कल्याण होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात ते साधू संत आम्हाला भेटले आमच्या जीवनामध्ये, आज खऱ्या अर्थाने आमचं जीवन बर्वेपणाला प्राप्त झालं. अभंगाच्या पहिल्या आजी बरे झाले, 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 आजी बरे झाले. माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, देखिले सजन, तुला देखिले सजन. माझे माहेर देखिले, माझे माहेर भेटले, डोळा देखिले सजन, डोळा देखिले सजन. आजी बरे झाले, माझे माहेर भेटले, माझे माहेर देखिले, माझे माहेर देखिले. आजी बरे झाले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले, माझे माहेर भेटले. तुकोबाराय सांगतात आज आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने बर्व पण प्राप्त झालं. आजही बरे झाले. व्यवहारामध्ये आपण कशालाही बरं समजतो, पण संत वाङ्मयामध्ये ज्या वेळेला बरवा शब्द येतो, श्रेष्ठ, चांगला, उत्तम, या अर्थाने संत वाङ्मयामध्ये बरवा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. तुकोबाराय सांगतात बरवे झाले आलो या जन्माशी, म्हणजे बरं झालं या जन्माला आलो, म्हणजे श्रेष्ठपणाचं हेच आहे. ज्ञानोबाराय सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनिया ते आणावे, म्हणजे या ठिकाणी जे बर्व पण सांगितलं ते ज्ञान बर्व म्हणजे श्रेष्ठ आहे. आणि तुकोबाराय सांगतात बरवे झाले म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमचं जीवन कल्याणाला प्राप्त झालं. काय झालं म्हणे? माझे माहेर भेटले, आमचं माहेर भेटलं.
संत भेटली. तुकोबारायांनी कोणाकोणाला माहेर म्हटलं आपल्याला वाङ्मयामध्ये पाहायला सामर्थ्य. तुकोबाराय पंढरीला माहेर म्हणतात, तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला माहेर म्हणतात, स्वस्वरूपाच्या स्थितीला तुकोबाराय माहेर म्हणतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे संतांना माहेर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी पुष्कळ प्रमाण आहे. महाराज हरी महाराजही देतील, बाबाही देतील, आमचे सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी प्रमाणाची अशी रेलचेल करतील. परंतु आपल्याकडं समय अल्पच आहे. मला वाटलं म्हणलं एवढ्या टाईम आपण बोलू की नाही, परंतु हे सर्व गुरुबंधूंचे प्रेम माझ्यावरती असल्यामुळे अगदी मला असं वाटू राहिलं की टाईम कमी पडतो आता. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांग पंढरीला माहेर म्हणतात. पंढरी ये माझे माहेर साजने किंवा माझे माहेर पंढरी. राही रखुमाबाई सत्यभामा माता पांडुरंग पिता माहेर. पांडुरंग परमात्म्याला माहेर म्हणतात, पंढरीला माहेर म्हणतात. आपल्या स्वस्वरूपाच्या स्थितीला महाराज माहेर म्हणतात. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा आणि जाऊ त्या माहेरा निजाच्या किंवा आपुल्या माहेरा जाईन मी आता निरुपया संता हाती आला. आपल्या स्वरूपाच्या स्थितीलाही महाराजांनी माहेर म्हटलं. आणि चौथं माहेर म्हटलं आजी बरे झाले माझे माहेर भेटले. संतांना माहेर म्हणतात. का हो म्हटले महाराज संतांना का माहेर म्हणतात तुकोबाराय? त्याचं कारण आहे महाराज. संतांना माहेर म्हणण्याचं कारण आहे आपल्याला माहेर जर ऐकायचं असेल तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला सासर ऐकावं लागेल. कारण सासराचा उलगडा झाल्याशिवाय माहेर पटवल्या जाऊ शकत नाही. अगोदर आपल्याला सासर ऐकावं लागेल. कशाला म्हणायचं सासर? ज्या ठिकाणी आपली स्वतंत्र सत्ता नसते त्याला माहेर म्हणायचं. आपण पराधीन असतो. आणि ज्या ठिकाणी स्वतंत्र करता म्हणजे आपण आपलं स्वातंत्र्य असतं जिथं त्याला माहेर म्हणायचं. आता सासर हे आता आपल्याला जास्त माहीत नाही, पण या बसलेल्या जुन्या माता मावल्या आहे ना यांना माहिती. कारण अलीकडच्या नव्या माता मावल्याला नाही माहेर आणि सासर माहिती. विठ्ठल विठ्ठल. जुन्या माता मावल्यांना सासर माहिती कसं आहे. कुठल्याच प्रकारची स्वाधीनता अर्थात स्वतःच्या ठिकाणी स्वतःची सत्ता काहीच नसते. तुकोबाराय सांगतात जिने पराधीन अनिका हाती दृढापाशी बहु बांधिलो संगती किंवा कागा सासुरवासी मज केले भगवंता आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. महाराज या जुन्या महिला मंडळी ना जुन्या काळामध्ये सासूचा इतका दरारा होता महाराज. प्रापंचिक सर्व महिला मंडळींना माहिती. अहो जर कपभर पाणी सांडलं तर लेकीकडून हंडाभर दूध सांडलं तरी लेकीला काही नाही म्हणणारी सासू. पण सुनाकडून जर कपभर पाणी सांडलं तर सासू अशी खसकू खसकू घ्यायची, तिला बोलायची नको ते बोलायची. का? सासूरो असो. आता अलीकडे ते चित्र उलट झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अलीकड्याला आता सासूला सुनवास आहे, सासूला सासूरवास करायची आता भूमिका नाही राहिली. मला सांगायचं आहे सासूर जे सासूरवाशी तुम्ही आम्ही परतंत्र आहोत. आपल्यावर अनेकाची सत्ता आहे. अनेकाची चाली सत्ता मावरी. कामाची सत्ता आहे, क्रोधाची सत्ता आहे, लोभाची सर्व विकारांची सत्ता आहे. आपण फक्त म्हणतो हे शरीर माझं आहे. पण आपण ज्या शरीराला माझं माझं म्हणतो संत वाङ्मयामध्ये जर आपण विचारलं हे शरीरावरती कोणाची सत्ता आहे? गीतेमध्ये ज्ञानोबा गीतेमध्ये भगवान सांगतात इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मिथ्याभिधीयते. या शरीराला क्षेत्र म्हणतात. मग एक क्षेत्र जमीन म्हटल्यानंतर कोणाची तरी मालकीची पाहिजे ना. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात ही जमीन अनेकांच्या मालकीची. कोणाकोणाच्या? जीववादी, स्वभाववादी, काळवादी, संकल्पवादी, प्रकृतीवादी अनेकांची त्या ठिकाणी सत्ता सांगितली. आणि 5वी सत्ता सांगत असताना ज्या वेळेला काळवाद्याचं मत आलं ज्ञानोबा सांगतात काळाची सत्ता हाची बोल निरुता ऐशे वाद पंडुसुता क्षत्रा लागी. या शरीराकरता अनेक वाद आहेत, पण या शरीरावरती जर सत्ता कोणाची असेल तर काळाची सत्ता आहे. आपण फक्त म्हणतो गोविंदराव वेद काहीच नाही. काळ आल्यावर हा राव नाही गोविंद काहीच करू शकत नाही. हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे?
देह हे काळाचे, आपल्या म्हणजे शरीरावर सुद्धा आपली सत्ता नाही, म्हणून आपण पराधीन आहोत. हो, म्हणून आपण सासूरवाशी आहोत. तुकोबरायने म्हटलं ना, एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात यारे यारे लहान थोर, एका ठिकाणी म्हणतात यार तरी यारे लागे, आणि तिसऱ्या ठिकाणी सांगतात मज सवे आता येऊ नका कोण येऊ नका. सासूरवाशी बाई यांनो, जे सासूरवाशी, जे परतंत्र आहेत, जे काम क्रोध आदी विकारांच्या अधीन आहेत, ते माझ्यासोबत येऊ नका. म्हणजे आपण परतंत्र आहोत, आपण सासूरवाशी आहोत. म्हणजे हे झालं सासूरवाशी, म्हणजे हे झालं सासर. आता ऐका, तुकोबाराय म्हणतात मला माझं माहेर भेटलं. मग माहेर कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी आपली स्वतंत्र सत्ता असते. माहेरामध्ये लेकीला जाऊ द्या महाराज. लेक जर माहेरामध्ये गेली तर महाराज त्या माहेरामध्ये तिकडून उसने पैसे, व्याजाने पैसे का काढून आणत नाही तो वडील, मात्र त्या लेकीचे लाड पुरवावे लागतात. माहेरामध्ये गेल्यानंतर जर एखादी माता माऊली जर माहेरामध्ये दिवाळीला गेली आणि घरी आईने जर सांगितलं बाळे 6 वाजेची वेळ झाली उठ, तर ती असणारी माता माऊली सांगते आई मी काय आज सासरी नाही, मी माहेरी आहे. म्हणजे माहेरामध्ये तिची सत्ता असते, तिची माहेरामध्ये सत्ता असते, म्हणून ती सांगते माहेरामध्ये संपूर्ण हंडाभर दूध सांडून द्या. आई जर रागावली, आई जर म्हटली अरे बाळे संपूर्ण हंडा दुधाचा रिचला, संपूर्ण हंडा पालता झाला, तर ती असणारी माता माऊली सांगते आई जरी सांडला असेल तर माझ्याच बापाचं हे नाही, 25-30 म्हशी आहे, जरी एखादा अंडा कमी झाला तर काय फरक पडला. हे माहेराची सत्ता आहे महाराज. माहेरामध्ये आल्यावर तसं तुकोबाराय सांगतात संत म्हणजे आमचं माहेर आहे. काय तिथं गेल्यानंतर आम्हाला कमी आहे माहेरामध्ये काय? आम्ही ज्ञानोबारायच्या प्रांगणामध्ये आलो, आपल्या माहेरामध्ये आलो. आपण ज्ञानोबारायांकडे जे मागायचं ते या ठिकाणी मागावं महाराज. काय? कारण ज्ञानोबारायांकडे काय कमी आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशे बळ रेडा बोले. तिथं काही कमी नाही. पण कमी जरी नसली तरी तुकोबारायांनी एक मेक आणखी त्या ठिकाणी ठेवली. करील ते काय नोये महाराज. काहीच करायला ज्ञानोबारायांना हरकत नाही, सर्व काही करू शकतात. पण परी पाये बीज शुद्ध अंगे. मुलगी जर आई वडिलांचं ऐकणारी असली तर त्या मुलीचं सर्व करणं हे आई वडिलाचं कर्तव्य असतं. पण मुलगी जर आई वडिलांना सोडून जर बाजूला जात असली तर त्या मुलीला मागण्याचा अधिकार नाही. तसं भक्ताला, वारकऱ्यांना ज्ञानोबारायांकडे मागण्याची निश्चितच हक्क आहे. ज्ञानोबारायांकडे आपण मागू शकतो. पण परी पाहे बीज शुद्ध अंगे, आपल्याला अंतकरण शुद्ध करून ज्ञानोबारायांकडे मागावं लागेल. आणि ज्ञानोबाराई तेवढे समर्थ आहे. माऊली अमृतानुभवामध्ये सांगतात जो कैवल्य कनकाची आ दाना, जो नकडशी थोरा सहाना, द्रष्ट्याची आ दर्शना पाडावो. जो कैवल्य रूपी मोक्ष देण्याकरता जे लहान आणि मोठे पाहत नाही ते ज्ञानोबाराय तुमच्या आमच्या सारख्याला धन दौलत देऊ शकत नाही का? सर्व काही देऊ शकतात. म्हणून ते माहेर आहे. एवढंच नाही, तुकोबाराय जे माहेर म्हणतात, हे जे माहेर आहे हे श्रीमंताचं माहेर आहे महाराज. हो, माऊली सांगतात का लळे याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरती. जरी माहेरे श्रीमंती होती तुम्हा आयशे. श्रीमंत माणसाची लेक जर असली तर तिने तोळं काय किलोभर सोनं मागू द्या ना. हो, काय कमी आहे तिथं? ज्या ठिकाणी कमी नसली तिथं त्या लेकीला काय कमी आहे? ज्ञानोबाराय एवढे समर्थ आहे. आणि तुकोबाराय म्हणतात आमचं ते माहेर आहे, म्हणून आम्हाला या माहेरामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही. आणि असे असणारे आमचं माहेर आम्हाला भेटलं. हे भेटल्यानंतर आणखी जीवनामध्ये काय घडलं तुकोबाराय दुसऱ्या चरणात. डोळा देखिले सजन, 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 डोळा
देखिले सज्जन, ते सज्जन आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं. आणि झालं काय? निवाराला भाग क्षीण. जीवनामध्ये असणारा भाग आणि क्षीण संपूर्ण निघून गेला. ऐका महाराज, त्यांनाच खऱ्या अर्थाने संत म्हणा. उगच भलत्या सालत्याला संत म्हणत हिंडू नका. कोणाला संत म्हणा? ज्यांचं दर्शन झाल्यानंतर अंतकरणामध्ये काहीतरी स्थिरावा निर्माण होतो, ज्यांना पाहिल्यानंतर अंतकरणामधला भाग आणि क्षीण नष्ट होतो, त्यांना संत म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबाराय सांगतात, संसारायसा दारून जो भेटलियाची हरिक्षीण, ज्ञानदानी सकरून भरिजे गुरु. त्या असणाऱ्या गुरुची, त्या असणाऱ्या संतांची सेवा करा. पण त्या संसारायसा दारून, संसारासारखा भयान असणारा ज्याचं क्षीण जो गुरु करतो, अर्थात संसारामध्ये झालेला क्षीण भाग जो गुरु नष्ट करतो, अशा असणाऱ्या महात्म्यांना संत म्हणा. विठ्ठल विठ्ठल परीक्षिती राजाची कथा येते श्रीमद भागवतामध्ये. महाराज संत भेटल्याबरोबर काय करतात हे सांगणारा तो असणारा दृष्टांत आहे. हो, परीक्षिती राजा भागीरथी नदीच्या तीरावरती बसलेले होते आणि खिन्न चित्ताने बसलेले होते. प्रापंचिक काही कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. फक्त काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, कसा माझा उद्धार होईल, कारण 7 दिवसात तुम्ही मरणार, असं साधूंचा शाप होता. खिन्न परीक्षिती राजा बसलेला होता. आणि तेवढा शुकाचार्य आले. शुकाचार्य आले आणि शुकाचार्याने सांगितलं, राजा एवढं मलिन तोंड करण्याकरता झालं काय? परीक्षिती राजाने सांगितलं, महाराज 7 दिवसात मी मरणार आहे आणि 7 दिवसात माझा उद्धार होईल का, असा परीक्षिती राजाचा प्रश्न होता. पण साधू संत नेमकं काय करतात? शुकाचार्याने सांगितलं, लेका 7 दिवस लई झाले, पुष्कळ झाले 7 दिवस. म्हणजे परीक्षितीच्या अंतकरणामध्ये असलेला संशयच बाजूला केला. 7 दिवस काय करायचे उद्धारा करता? अरे 1 तास उरला खटवांग रायाशीन भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये तो खटवांग राजा मोकळा केला म्हणे. 7 दिवस काय करायचे? महाराज परीक्षिती राजाचा संशय निघून गेला आणि उद्धार झाला महाराज परीक्षिती राजाचा. याला म्हणायचं जो भेटली याची हरिक्षीण. विठ्ठल 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 सांगतात, त्या साधू संत महात्म्यांच्या आम्ही संगतीमध्ये गेलो, ते आम्हाला भेटले. आणि एक तर भगवंत परमात्म्याच्या चरणाने भाग आणि क्षीण जातो. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. पण कधी? आता कोठे दावे मन तुमचे चरण देखल्या. चरण देखल्यानंतर भाग क्षीण गेला. आणि डोळा देखिले सज्जन, निवाराला भाग क्षीण. जर आपल्या जीवनातला भाग क्षीण जायचा असेल तर आपल्याला साधू संतांना डोळ्याने पाहावं लागेल. मग तुम्ही म्हणशाल, महाराज प्रश्न आहे, ज्ञानोबराय आम्हाला डोळ्याने दिसतील का? तुकोबराय आम्हाला डोळ्याने दिसतील का? नाथ बाबा दिसतील का? सर्व संत महात्मे आपल्याला डोळ्याने दिसतात. आपल्याला तसा भाव करावा लागतो. अहो, ज्ञानेश्वरी समोर घेतली आणि ज्ञानेश्वरी आपण एक ओवी वाचायला लागलो तर काय ज्ञानोबरायचं आणखी कोणतं दर्शन घ्यायचं आपण? एक ओवी आपण वाचा. संत सांगतात एक तरी ओवी अनुभवावी. एका जरी ओवीचा अनुभव जर आपण घेतला तर ते ज्ञानोबरायांचं दर्शनच आहे. म्हणून डोळा देखिले सज्जन, निवारला भागक्षीण. आणि अशा पद्धतीने भागक्षीण निवृत्त झाल्यानंतर आणखीन त्या संतांचं महात्म्य काय आहे? तुकोबराय सांगतात, धन्य झालो आता क्षेम देवोनिया संता. त्या असणाऱ्या संतांना आलिंगन दिलं आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने धन्यतेला प्राप्त झालो. विठ्ठल 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 महाराज सांगतात, त्या संतांना आम्ही आलिंगन दिलं. आता या ठिकाणी बाबांचं प्रमाण आलं, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. कारण धन्य झालो आता. आणि क्षेम देवोनी हा संता. क्षेम म्हणजे आलिंगन. आलिंगनाचे 3 प्रकार पडतात. एक तमोगुणी आलिंगन, रजोगुणी आलिंगन आणि सत्वगुणी आलिंगन. तमोगुणी आलिंगन दुष्ट बुद्धीने जे आलिंगन दिल्या जातं त्याला तमोगुणी आलिंगन म्हणतात. याच्यासाठी उदाहरण कित्येक उदाहरणे. हो, इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर प्रतापगडच्या पायथ्याशी
जो खान होता अफजल खान, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं. दुष्ट बुद्धीने आलिंगन दिलं, त्या आलिंगनाला तमोगुणी आलिंगन म्हणतात. वास्तविक पाहता जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जर अफजल खानाला आलिंगन दिलं असतं तर ते आलिंगन सात्विक ठरलं असतं. परंतु अफजल खानाने महाराजांना लिफाफा पाठवला होता की आपल्याला आलिंगन द्यायचं म्हणे तुम्हाला. ते आलिंगन तमोगुणी आलिंगन आहे. तशाच प्रकारे महाभारतामध्ये आपल्याला आलिंगन पाहायला सापडतं. महाभारतीय युद्ध संपलं आणि आपले संपूर्ण 100च्या 100 कौरव गेले. हा असणारा राग त्या धृतराष्ट्राच्या मनात होता आणि धृतराष्ट्राने सांगितलं आपल्याला 5 पांडव नाही पण 100 आपले कौरव एकट्या भीमाने मारले. एकटा भीम जरी आपल्याला संपवता आला पुष्कळ झालं. मग युधिष्ठिराला सांगितलं मला भीमाला भेटायचं म्हणे, कडकडून आलिंगन द्यायचं. आता युधिष्ठिर म्हणजे सात्विक मूर्ती, हो. नकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी, माऊली सांगता साधूला दुर्जनाची बुद्धी कळलच कशी. भीमाकडे गेले, भीमाला सांगितलं अरे आपले काका आलिंगन, विठ्ठल 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 त्या ठिकाणी गर्दी करू नका कोणी, बसा खाली. पुढे या, पुढे या, या इकडे या. पुढे जागा या. त्या ठिकाणी ज्या वेळेला भीमाला बोलवलं आणि भीम सामोरी गेले, परंतु सामोरी जात असताना चतुरातो शिरोमणी भगवान परमात्म्याने सांगितलं बाबा दुर्योधनाच्या तालमीतले जे काही मोठे मोठे तुझे पुतळे ते तुझ्या काकाच्या समोर ठेवून बघ आणि मग तुला काकाची बुद्धी कळल. ज्या वेळेला असणारा भीम समोर गेला आणि काकाला सांगितलं काका मी आलो, काकाने सांगितलं आलो म्हणल्यावर त्या असणाऱ्या धृतराष्ट्रांनी सांगितलं मला आलिंगन द्यायचं म्हणे. आलिंगन देण्याकरता दोन्ही बाहू पसरवल्या आणि भीमाला आपल्या बाहूमध्ये घेतलं. महाराज त्याची असणारी ती मुद्रा पलटली, सात्विक मुद्रा निघून गेली आणि तमोगुणी मुद्रेचा अंतकरणामध्ये शिरकावा झाला. इतकं कचकटून इतकं जमून त्या असणाऱ्या धृतराष्ट्राने भीमाला दाबवलं. ते भीम नव्हता, भीमाचा पुतळा होता. इतकं बळ होतं महाराज, ते दाबल्याबरोबर अगदी पीठ झालं त्या लोखंडाच्या असणाऱ्या पुतळ्याचं. आणि धृतराष्ट्राने सांगितलं युधिष्ठिरा माझ्याकडून खूप मोठं पाप झालं, तुमच्या 5 पांडवामधला भीम गेला. भीमाने सांगितलं काका मी अजून जसाच्या तसा आहे म्हणे. मला सांगायचं आहे भीमाला दिलेलं आलिंगन हे तमगुणी आलिंगन आहे. रामायणामध्ये मंथरेने हे कैकेयीला आलिंगन दिलं. वास्तविक पाहता कैकेयी माता एवढी दुष्ट नव्हती. अहो जी रामाची माता आहे अशी दुष्ट असू शकते का? मात्र तो सारा खेळ मंथरेनं केला. मंथरेनं आलिंगन दिलं आणि बाईची बुद्धीच बिघडली. याला तमोगुणी आलिंगन म्हणायचं. हे तमोगुणी आलिंगन. रजोगुणी आलिंगन प्रापंचिकांचं जे आलिंगन आहे, पतंगादिपी आलिंगन, ते त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता, हे जे आलिंगन आहे हे रजोगुणी आलिंगन. आणि सत्वगुणी आलिंगन कशाला म्हणायचं? गंधमादन पर्वतावर भीमाला हनुमंतरायाने जे आलिंगन दिलं त्या आलिंगनाला सत्वगुणी आलिंगन म्हणायचं. भगवान परमात्म्याने गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये मग सावळा सकंकोन बाही बाहो पसरोनी दक्षिण आलिंगिला स्वशरण कमळापती, मग हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले आणि द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. हे जे भगवान परमात्म्याने अर्जुनाला आलिंगन दिलं याला सत्वगुणी आलिंगन म्हणायचं. तुकोबाराय सांगतात या साधू संत मंडळींनी आम्हाला आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनाने खऱ्या अर्थाने आमचं जीवन निहाल झालं, धन्य झालं. धन्य झालो आता क्षेमदेवोनिया संता. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात आम्ही जी जीवनामध्ये इच्छा केली ती जीवनामध्ये असणारी इच्छा आमची पूर्णत्वाला प्राप्त झाली. इच्छेचे पावलो, इच्छेचे पावलो, इच्छेचे पावलो, इच्छेचे पावलो.
कुमार हो बाबा तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतात इच्छेचे पावलो तुका म्हणे धन्य झालो. महाराज सांगतात आमची जी इच्छा होती आपली इच्छा वेगळी आणि तुकोबारांची इच्छा वेगळी. तुकोबाराय सांगतात जी आमची इच्छा होती काय इच्छा होती काय मी उद्धार पावेन किंवा काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा हे सर्व असणारी इच्छा इच्छेचे पावलो मग इच्छेचे प्राप्त झालं म्हणून तुका म्हणे धन्य झालो. आम्ही धन्यत्वाला प्राप्त झालो आणि आजही आपण या ठिकाणी आपली इच्छा होती सद्गुरू गुरुवर्य बाबांनी आजच्या या घडीला आपल्या आश्रमात यावं आपली ही इच्छा आज पूर्ण झाली. इच्छेचे पावलो आणि तुका म्हणे धन्य झालो. या ठिकाणी बाबा आले अगदी आश्रम भरून आला यात आश्चर्य नाही प्रत्येकाचं अंतकरण भरून आलं. विठ्ठल तुकोबाराय सांगतात इच्छेचे पावलो आणि तुका म्हणे धन्य झालो. कशामुळे डोळा देखिले सज्जन आणि निवारला भाग क्षीण. या ठिकाणी जे काही मला 2 शब्द बोलता आलं वास्तविक पाहता एवढं बोलण्याचं माझं धाडस नाही परंतु या ठिकाणी असणारी जे काही गुरुवर्य मंडळी ज्ञानोबारायदी संत आणि ही सर्व गुरुबंधू मंडळी वास्तविक पाहता यांच्या चार्जिंगमुळेच या ठिकाणी उभा राहून मी बोलण्याचं धाडस केलं. काल आल्याबरोबर मला स्वामीजींनी सांगितलं गोविंदराव तुला सेवा करावी लागेल आणि आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण बाबा डॉक्टर बाबा पाठामध्ये नेहमी सांगतात बाबांनो सुवासिनीने कुंकवाला नाही म्हणू नये. आपण तर एवढी पतिव्रता नाही परंतु साधू संतांनी सांगितलं ना तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा. आता स्वामी ओढवला आता पूर्व पुण्याने काहीतरी जे आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला गुरुवर्याने सांगितलेले ते सांगण्याचा तुमच्या समोर फक्त थोडासा प्रयत्न केला.
याच्यामध्ये योग्य जे असेल ते सर्व गुरुवर यांचं आहे. सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरू जोग महाराजांचं आहे. आणि जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. फक्त सांगणं एवढंच आहे. बाबा या ठिकाणी आलेले आहे. सर्व भक्त मंडळींना दर्शन घेण्यासाठीच आपल्याला दर्शन देण्यासाठीच बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. फक्त कृपया करून गर्दी करू नका. जर बाबांना दुःख होत असेल असं आपणही करू नये. बाबांच्या सुखामध्येच आपण सुखी आहोत, आनंदी आहोत. झालेली सेवा याच ठिकाणी पूर्णविराम देतो. जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज